आता ना मी अशा ठिकाणी चाललो आहे की इथून ना काही दिसू शकतो. म्हणजे रात्रीचे 10:30 वाजलेत. इझिली आम्ही रात्रीचं एवढं ट्रॅव्हल करत नाही. कोणता प्राणी येतो का त्याचा वाट बघतो आम्ही. चायला अंगावर बिंगावर आले तर चालते गाडीवर, काय खरं नाही. हे बघा इथं ना लहानपणी बसमधून आम्ही इथं पैसे टाकायचे इथे. हे बघा या मंदिरामध्ये लहानपणी चालत्या बसमधून स्लो करायची गाडी इथे बसवाले, आणि आम्ही कॉईन टाकायचं त्याच्यात. तर मित्रांनो गुड आफ्टरनून. आता ना सध्या मी दुपारचे ना 3-3:30 वाजलेत आणि मी सध्या भावाच्या घरी आहे. भावाच्या बिल्डिंगच्या इकडे कुठे माहिती काय 2 मिनटाच्या अंतरावर. तर आम्ही ना आता जस्ट ना त्या गाडीचं ना कॅरियर लावलं, कारण की गाडीवर जायला ना गाडीने जायला कॅरियर अवेलेबल असं काय लावावं लागतं, कारण की सामान वगैरे बसत नाही त्याच्यात. पूर्ण सामान वगैरे वरती, कारण की वरती टाकायला लागतं. बघा भाऊ आता गाडीवर धुतो आहे ना. दुपार झाली असा कडक ऊन आहे ना, अशी आमच्या दोघांची हालत होणार आहे. भाऊ मम्मी वहिनी वगैरे ते लोक जाणार आहेत 4 व्हीलरने, आणि मी आणि प्रेम जाणार आहे 2 व्हीलरने. बघूया आता प्रेम कसा बसतो आणि कसा ॲडजस्ट करतो. मेन म्हणजे ना आमची हालत खराब होणार आहे घाटामध्ये. कडक ऊन आहे. ऊन म्हणजे ना मी असं सध्या सावलीत पण बसलं ना, हवा पण येते तरी पण घाम निघतो आहे. अशी बेकार परिस्थिती. तर आता बघूया कसला आपला राईड होतो आहे. मेन म्हणजे प्रेम पकडणार आहे कॅमेरा. काय भरोसा नाही बाबा. आता बॅग वगैरे रेडी आहेत. भाऊ आता गाडी वगैरे साफ करतो आहे. मम्मीची तब्येत ठीक नव्हती ना, त्या कारण नाही तर आम्ही सकाळीच निघणार होतो. मम्मीला आज डिस्चार्ज मिळालं आहे हॉस्पिटलमधून. मम्मी बोलते मी पण येते. बोलते ठीक आहे. तर मग आम्ही दुपारी निघतो. 2 व्हीलरने जायचं ना उन्हामध्ये. त्याच्यासाठी एक गॉगल, म्हणजे हा माझा क्लिपवाला गॉगल आहे. चष्मा प्लस चष्मा पण आहे तोच आहे, आणि गॉगल पण तोच आहे. हा चष्मा पण आहे आणि गॉगल पण आहे. सगळे बघणार आहे चष्मा होता ना, आता गॉगल का झाला. बघा असं आहे. बरं वाटतं म्हणजे डबल घेऊन फिरायची गरज नाही म्हणून. तर मित्रांनो हे बघा, ही मी 2 व्हीलर घेऊन जाणार आहे. ॲडव्हेंचर गाडी आहे, होंडाची CB Z. होंडाची CB Z ॲडव्हेंचर आहे. बघा मस्त आहे, मोठी पण आहे, म्हणजे पिकअप वगैरेसाठी चांगली. बघूया घाटामध्ये आपल्याला कशी साथ देते. कशी वाटते गाडी? चांगली भारी. अरे मेन म्हणजे तुला एवढीशी सीट आहे. हा ना, मी तोच विचार करतो. पूर्ण पाय तुझ्या इकडे. हा नाही तर इथपर्यंत यायची. प्रेम ना इथून इथपर्यंत येणार आहे. बघूया आता कसं जमतं. नाही हळूहळू चालवायची, जास्त फास्ट नाही. बघा इथं कसं मस्त वाटतं ना एकदम. कसा लुक कसा वाटतं बघा. अगं मरवायचा की टाकलं खालच्या साईडला पकड. कसं टाकलं? गडबड होतेच आमच्याकडून. त्याला वाटलं काय होतं की नाही. झालं आता, झालं ना सेट. चला आता आम्ही निघतो. हो फायनली झालं. कळलं. त्यांना सांगायचं का? नमो बुद्धाय. हां त्यांना सांगायचं काय? त्यांना चाललं. आणि त्यांना सांगितलं ना मग तशीच. बघच कसं. तर मित्रांनो आता महाशय घाट चालू झालं आहे. ही खरी लाईन आहे. आता मजा येईल ना भाई. तो काळू धबधबा आहे ना, काळू धबधबा, तो इथूनच कुठून तरी जातात. हां इथून. हे बघा ही ग्रीन कमान दिसते ना, ही ग्रीन कमानीच्या इथूनच काळू धबधबा.
इथून काळ धबधब्याला जातात. हां हां, इथून आतमध्ये तेव्हा तिथं ना समोर पुढे जा. तर मी ना आता समोर ती गाडी बघतोय ना, तिथं प्लेट बघा काय नेम प्लेट सारखं लिहितात ना, 7 मामाची नात भाचीचा, म्हणजे भाची चालवते की काय गाडी. घाटात थांबू नका. माझ्याबरोबर असा ॲक्सिडेंट झाला आहे, इन्सिडेंट झाला, ॲक्सिडेंट आहे, असं तुम्ही पण करू नका. अशीच गेली गाडी, आपोआप गेली, मला काय समजलंच नाही. क्या व्ह्यू आहे यार, एक नंबर दिसतंय का मित्रांनो. जसं का डोंगरला असं कोरतंय कोणतरी, पावसाळ्यात तर एक नंबर दिसतं. मित्रांनो तुम्ही पण घ्या, एन्जॉय करा माळशेज घाट बघा. यावेळी मी कधी बाय करून नाही आलोय, सकाळी सकाळीच मस्त वाटतं. आणि यावेळी का मस्त एकदम शांत गाडी चालते. जा बाबा, तुला घाई तर जा. पार्टी ट्रॅव्हलरवाला वाटतं बोलेरो, कधीपासून हॉर्न देतोय. मीला जा बाबा, तुला जायचं तर जा. पण तो पण जात नाही, बोलतो मला तुझ्याच बरोबर चालायचं, तुझ्या सोबतच आहे ना, तुझ्या पाठीमागच चालायचं. मित्रांनो या जाळ्या बघा, दिसतात का जाळ्या, पण खतरनाक वाटतात ना. चाल्या एखादं डोंगर हे काय बोलतात, दगड, काय बोलते मी, दगड आला तर तोंडावर झाला कल्याण, चान्स पण भेटणार नाही. असं आम्ही ना ह्या घाटांना कधी असं उलट काहीतरी बोलत असलं ना, तर मग मी शांत बसा, या घाटात असं बोलायचं नाही, कसं होतंय अशी बोलायची मग मी. हे एक अंधश्रद्धा आहे, पण काय आता जुने लोक. भारी वाटतं ना, डोंगर करून, डोंगराच्या मधोमध करून ना, मधोमध म्हणजे डोंगर बाजूबाजूने करून रस्ता बनवला हा माळशेज घाटातला रस्ता. काय होतं रे, हा काहीतरी आवाज आला ना. हा बघा का ढग दिसतं रे, डोंगर बघा का भारी वाटतं ना. ये बंदर तर काय चायला, अंगावर बिंगावर आले तर चालते गाडीवर, काय खरं नाही. हे बघा इथं ना, लहानपणी बसमधून आम्ही इथं पैसे टाकायचे इथे. हे बघा या मंदिरामध्ये लहानपणी चालत्या बसमधून स्लो करायची गाडी इथे बसवाले, आणि आम्ही कॉईन टाकायचं त्याच्यात, आणि इथं जोरात ओरडायचं. अरे ये भाई, हे बघा प्रेम ओरडला बघा. माझा आवाज बसला की काय माहिती. हे जायचं की थांबायचं, जायचं ना. ये भाई ये, अंगावर येते येतोय. या असं वाटतं स्पोर्ट गाडी चालवली. अशी अशी गाडी चालवून मजा येते. असं असं असलं ना, तर भारतला तेच तर आवडलं. तर भारत आला होता ना, त्याला ते हेच आवडलं जास्त करून.
आणि ते पण एंटरकर. चला मित्रांनो, माळशेज घाट संपला. हा माळशेज घाटचा एंड पॉईंट आहे. हां हां, आम्ही गेलेलो, मला वाटतं जुलैच्या एंडिंगला. हां, जुलैच्या एंडिंगला काहीतरी गेलेलो. तर मित्रांनो आता ना पेट्रोल भरण्यासाठी थांबलो दोघंजण. अशी हालत खराब झाली आहे ना. 4 वाजता अप्रॉक्स 4 वाजता आम्ही निघालेलो घरातून. 4 वाजता घरातून निघालेलो. आत्ता ना 8 वाजले. 4 तास मला फक्त घोडेगावमध्येच पोचलेलं लागले. घोडेगावमध्ये 4:30 वाजले. पूर्ण 4 तास लागलेत. अशी हालत खराब झाली ना माझं पूर्ण. म्हणजे एकच जण गाडी चालवतो ना, त्याच्यासाठी पूर्ण शोल्डरची वाट लागली. आता प्रेम गेला आहे वॉशरूमला, कारण की तो कंटिन्यू त्या बसून आहे ना, त्याला वाट लागली. त्याला काहीतरी खायचं वगैरे सवय आहे ना, म्हणून. आता आम्ही निघतो आहे बघा. गाडी आला प्रेमवाला. चला तर जायचं. दोघंजण निघालो आता. मेन गोष्ट आहे ना, मजा पण येते आणि जरा अंग पण दुखायला लागलं. 4 वाजता अप्रॉक्स निघालो होतो. 8 वाजले. 8 वाजले. वाट लागली पूर्ण. मेन म्हणजे ना याची कमरेची वाट लागणार आहे, माझ्या शोल्डरची वाट लागणार. चला आता निघतोय पुढचा प्रवास. तेव्हा 2 तास ते थंडी लागली ना, जोरात ना. पोटात पण नाही. बॅगचं पाठीमागाचा बसतो ना, त्याच्यासाठी नुकसान आहे. त्याचं फ्रंटला बसतो त्याची काय, समोरून गाडी चालायची ना त्याची हवेची. ठीक आहे, चला निघूया. तर मित्रांनो, आता ना मी अशा ठिकाणी चाललो आहे की इथून ना काही दिसू शकतो. म्हणजे रात्रीचे 10:30 वाजलेत. इझिली आम्ही रात्रीचं एवढं ट्रॅव्हल करत नाही. कोणता प्राणी येतो का त्याचा वाट बघतो आम्ही. हा बघा, मध्ये मध्ये चकवा करतोय. अरे भीती वाटते इकडं आणि चकवा चालू आहे. हे राहुलकडे लक्ष द्या का प्रेम. थंडी वाजते ना. हा, काय बोलतोय. भावाची गाडी पुढे चालली आहे. जरा थांबलो होतो त्याच्यासाठी. खरं सांगू, रात्रीचं ट्रॅव्हल करणं ना लय मुश्किल असतं. कारण की अंदाज कळत नाही. रिस्की असतं. म्हणून मी जास्त करून ट्रॅव्हल बघितलेत ना,